नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील मुरंबा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की रमा ही अण्णासाहेबांना हे त्यांच्या केबिनमध्ये असतात त्यावेळेस त्या ठिकाणी शिपाई येतो आणि तो शिपाई सांगतो, सर यावर्षी आपल्या शाळेमध्ये गट बसवलेले आहेत आणि सर्वांची इच्छा आहे की आजची आरती ही तुमच्या हस्ते व्हावी। तेव्हा अण्णासाहेब बोलतात, तू हो पुढे, मी लगेच आलो। त्यावेळेस रमा ही अण्णासाहेबाला बोलते, अण्णासाहेब मी देखील तुमच्यासोबत आरतीला येते आणि मला माहिती आहे आता नवरात्रीचे दिवस आहेत आणि एक आई ही आपल्या मुलांना आपल्यापासून वेगळे होऊन देणार नाही। तर तिकडे आपण पाहतो अक्षय हा आरोहीला घेऊन पाच गणे सोडून कायमस्वरूपी निघून जात असतो। तेव्हा आरोही अतिशय दुःखी असते आणि ती अक्षयला बोलते, बाबा आपण आईच्या एवढे जवळ आलो आहोत तरी देखील आपण तिला सोडून का जात आहोत। आणि तेव्हा अक्षय हा तिला काहीच उत्तर देत नाही। तर इकडे आपण पाहतो देवीच्या आरतीसाठी अण्णासाहेब आणि रमा गेलेले असतात आणि रमा ही देवापुढे प्रार्थना करते, देवा मला एक शेवटची संधी दे, मला माझ्या मुलीपासून वेगळे व्हायचे नाही। आणि आपण पाहतो त्यावेळेस विजाचा कडकडाट खूप जोरात पाऊस सुरू होतो आणि अक्षय ड्रायव्हरला फोन करतो आणि तो ड्रायव्हर बोलतो, साहेब मला आजी तिकडे येणं होणार नाही कारण खूप जोरात पाऊस पडत आहे। तेव्हा अक्षय बोलतो, पाऊस तर इकडे देखील येत आहे। तेव्हा तो ड्रायव्हर सांगतो, परंतु तिकडे येण्याचे सर्व रस्ते आता पावसामुळे बंद झालेले आहेत। आणि तेव्हा अक्षय देखील चिंतेमध्ये पडतो। तर इकडे आपण पाहतो साई हा रमाला बोलतो, पाहिलं का किती जोरात पाऊस पडत आहे, ही सर्व देवीची कृपा आहे, आता आरोही तुम्हाला सोडून जाणार नाही। आणि तेव्हा रमा देखील मनोमन आनंदित झालेली असते। आता येणाऱ्या भागामध्ये रमाची आणि आरोही सोबत राहण्याची इच्छा पूर्ण होणार का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।